नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. आजकाल बरीच लोक ही डॉग लवर आहेत, ज्यांना कुत्रा हा खूप प्रिय असतो. त्यामुळे ती डॉग ज्यांना आवडतात ते आपल्या घरामध्ये कुत्र्यांना ठेवतात. पण तेच काही लोक अशी आहेत जी कुत्र्यांना खूप घाबरतात. कुत्रा बघूनच त्यांना खूप भीती उत्पन्न होते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की तुमच्या घराच्या चौकटीबाहेर बसणारा हा साधारण कुत्रा तुमच्या भविष्याविषयी तुम्हाला माहिती देतो. कुत्रा भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत नक्की देतो, कारण कुत्रा हा साक्षात भैरवाचं रूप, शनिप्रिय व यमाचा द्वारपाल असतो. ज्याचा 6वा इंद्रिय हा हळूवार आवाज व येणाऱ्या जाणाऱ्या आवाजांना ओळखू शकतो, जे मनुष्य बघू शकत नाहीत आणि कधी ऐकूही शकत नाहीत. तसेच तुम्हालाही माहिती असेल, जर तुम्ही एखाद्या कुत्र्याला बाजूने जरी जात असला तरी हळूवार तुम्ही जात असला तरीही तो तुमच्या पावलांचा आवाज ओळखू शकतो. तसेच मंडळी, कुत्रा तुमच्या घराबाहेर फक्त पहारा देत नाही, तर येणाऱ्या लक्ष्मी आगमन व भविष्यातील संकटाची देखील तुम्हाला माहिती देतो. मंडळी, समजा कुत्रा तुम्हाला काही खास संकेत देत असेल तर हे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण तेच संकेत आहेत जे तुमच्या जीवनात येणाऱ्या मोठ्या बदलांचा इशारा देतं. तसेच कुत्र्यांचे हे शुभ संकेत सांगतात की तुमच्या नशिबाचे दरवाजे आता उघडणार आहेत. तर कधीकधी संकेत जीवनामध्ये येणाऱ्या संकटांबाबतीत देखील आपल्याला सावधान करत असतात. पण जर कुत्रा तुम्हाला काही अजिबात वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असेल तर ते अजिबात हलक्यामध्ये घेऊ नका, कारण हे संकेत येणाऱ्या अशुभ घटनांची चेतावणी देखील मानली जाते. कारण हे तेच संकेत आहे जे येणाऱ्या अशुभ घटनांची माहिती किंवा जीवनात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची माहिती देते. कधी कधी कुत्रे अचानक रडायला लागतात, तर कधी कधी उगाचच भुंकू लागतात किंवा ओरडू लागतात किंवा एखाद्या व्यक्तीजवळ येऊन शेपटी हलवू लागतात. तर अशात कुत्र्यांचे काही व्यवहार हे सामान्य नसतात, तर शुभ अशुभ संकेत त्याचबरोबर जोडले असतात. पण अनेक लोक हे अंधश्रद्धा आहे म्हणून सोडून देतात, तर काही लोक आजही या संकेतांना खरे मानतात. आपल्या सनातन धर्मात प्रत्येक घटना शुभ व अशुभ सोबत जोडली जाते. आपल्या धर्मात प्रत्येक वस्तूला देवी देवतां मानून त्यांची पूजा केली जाते. तसेच जसं की गाईला देवी स्वरूप मानलं जातं, उंदराला गणपतीचे वाहन मानलं जातं, वाघाला माता वैष्णो देवीचे वाहन समजले जाते. त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळे महत्त्व दिले जाते. त्याचप्रकारे कुत्रा हा भैरवाचे रूप मानले जाते, शनीचे प्रिय मानलं जातं. तसेच यमराजचा राखणदार कुत्रा असतो. कुत्रा भविष्यात होणाऱ्या चांगल्या घटनांची माहिती देतो. काही संकेत जे वर्णन शास्त्रात सांगितले आहे. जर कुत्रा तुम्हाला काही हे संकेत देत असेल तर समजून जा की तुमचे भाग्य आता बदलणार आहे, तुमचे नशीब आता चमकणार आहे. जर तुमचे एखादे काम रखडलेले असेल तर शास्त्रात सांगितलं आहे की कुत्रा तुमचे दुर्भाग्य सुख सौभाग्यात बदलतो व जीवन सुखमय करतो. पण अनेकदा हे संकेत ओळखू आपण शकत नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही कुत्र्याच्या शुभ संकेतांविषयी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तसेच कुत्रा कोणते असे संकेत तुम्हाला देतो ज्यामुळे तुमचे भाग्य बदलणार आहे व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्यावरती राहणार आहे, भैरव बाबाचा आशीर्वाद राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. नंबर 1, मंडळी, जर कुत्रा तुम्हाला बघून त्याचे शरीर खाजवत असेल तर काही लोक समजतात की त्याच्या अंगाला खाज सुटलेली आहे म्हणून तो खाजवत आहे, पण असं नसतं. हा एक शुभ संकेत मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल व अचानक कुत्रा तुम्हाला बघून त्याचे शरीर जोरजोरात खाजवत असेल तर ही साधारण गोष्ट मानून त्याला दुर्लक्ष करू नका, कारण कुत्रा हा साक्षात कालभैरवांचे स्वरूप आहे व त्याचे असे दिसणे हे आध्यात्मिक संकेत मानला जातो. म्हणजे आता समजून जा की तुमची खूप दिवसापासून असलेली दरिद्रता, मानसिक क्लेश, कर्ज ही समस्या व जीवनातील अनेक संकटे दूर होणार आहेत. त्याचप्रकारे कुत्रा शरीर झाडून अशुद्धता बाहेर टाकतो. त्याचप्रकारे तुमच्या घरातील सर्व दरिद्रता, तसेच होणारे ताणतणाव, भांडणे व तुमचे पैशाचे मार्ग देखील मोकळे होणार आहेत. नंबर 2, मंडळी, रस्त्यात जाताना कधीही तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कुत्रा दिसला तर दुर्लक्ष करू नका. हे खूप शुभ संकेत मानला गेला आहे. तसेच तर तुम्हाला माहिती आहे का, सफेद रंग हा शांती, पवित्रता, शुद्धता तसेच सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. त्यामुळे पांढरा कुत्रा दिसणे हे जीवनामध्ये चांगले बदलाव होणे व सफलता भेटणे याकडे इशारा देतं. जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल, जसं की नोकरीसाठी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी, जर तुम्हाला समोर जाताना पांढऱ्या रंगाचा कुत्रा दिसत असेल तर समजून जा की तुम्हाला व्यापारात मोठी सफलता भेटणार आहे, नोकरीचे योग आता तुमचे बनणार आहे. पण तेच काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला दिसला तर हा शुभ संकेत देखील मानला जातो. नंबर 2, कुत्र्याची पिल्ले.
मंडळी, जर एखादी कुत्री तुम्हाला घरी तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर हे शुभ संकेत मानले जाते, कारण ज्या जागी कुत्री पिल्लांना जन्म देते त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, नकारात्मक ऊर्जेचा दुष्प्रभाव दूर होतो. अशा वेळी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे घरातून त्या कुत्रीला बाहेर काढू नका. पण काही लोक तीच चूक करतात, त्यामुळे जीवनामध्ये काही ना काही कारण नसताना भांडणे, कलह, क्लेश होऊ लागतात, नात्यात कडवटपणा येतो. अशा वेळी या गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर तुम्हाला शनीचा दोष त्याचा सामना करावा लागू शकतो. नंबर 4 मंडळी, आपल्याला जर माहिती आहे कुत्रे भुंकतात, कारण हीच त्यांची वाणी व भाषा आहे. पण कुत्रा तुमच्याकडे बघून भुंकत असेल तरी साधारण गोष्ट नाही, हे काही खास संकेत आहेत. अनेक मोठी लोक बोलतात की काही कारण नसताना जर कुत्रा भुंकत असेल तर हे अशुभ संकेत मानला आहे, कारण कुत्रा एक असा प्राणी आहे जो चुकीच्या गोष्टीचे आकलन करतो. अशात जर तुम्ही एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी बाहेर जात असाल व तुम्हाला बघून कुत्रा जर अचानक भुंकत असेल तर समजून जा की त्या कार्यात तुम्हाला असफलता भेटणार आहे व व्यापारात देखील तुमची हानी होणार आहे. नंबर 5 मंडळी, जर तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल व तुमच्या घरासमोर एक गाय व कुत्रा तुम्हाला खेळताना दिसला तर हा संकेत आहे की आता तुम्हाला संतान प्राप्तीसाठी एक शुभ संकेत भेटला आहे. शास्त्रात सांगितलं आहे, जर गाय व कुत्रा सोबत खेळताना दिसले तर समजून जा की तुम्हाला संतान प्राप्ती होणार आहे. तसेच जर कुत्रा तुम्हाला बघून शेपटी जोरजोरात हलवत असेल तर समजून जा की हा कुत्रा खूप खुश आहे व हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत मानला आहे. हा संकेत विवाहासाठी देखील खूप शुभ मानला आहे. याचा अर्थ असा आहे की आता तुमचे लग्नाचे योग बनणार आहेत व वैवाहिक जीवन देखील सुखमय होणार आहे. नंबर 6 मंडळी, जर कुत्रा शेतात किंवा धान्य ठेवलेल्या जागी खोदताना दिसत असेल तर समजून जा की तुमचे धन कुठेतरी फसलेले आहे व ते मिळत नाही आहे. ते आता तुम्हाला भेटणार आहे व तुम्हाला प्रगतीचे नवीन नवीन मार्ग खुले होणार आहे. तसेच तुम्हाला भविष्यात आर्थिक लाभ देखील होणार आहे. पण ज्यावेळी तुम्हाला असे करताना कुत्रा दिसेल तेव्हा लगेचच त्याला ताजी चपाती घेऊन त्यावर थोडंसं गंगाजल शिंपडून नंतर त्या चपातीवर थोडा गूळ लावून त्यावरच इलायची ठेवून त्या कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते. नंबर 7 मंडळी, कुत्र्याचा हा एक संकेत अनेक लोकांना मिळतो, पण तरी अनेक जण हा दुर्लक्ष करतात. जर एखादा व्यक्ती यात्रेसाठी निघणार असेल तर त्याचा बूट कुत्रा घेऊन पळून जातो किंवा असा कुत्रा दिसेल जो दुसऱ्यांचे बूट घेऊन आला आहे व असं समजून जा की सुख सौभाग्य आता दुर्भाग्यामध्ये बदलणार आहे. जीवनामध्ये अशा काही घटना घडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला कठीण परिस्थितीला सामना करावा लागू शकतो. अशा वेळी असा संकेताकडे दुर्लक्ष करू नका. लगेचच जवळच्या शनी मंदिरामध्ये जाऊन देवाला राईचं तेल अर्पण करा. यामुळे तुम्हाला याचा खूप प्रभाव दिसायला मिळणार नाही. नंबर 8 असे अनेक लोकांसोबत होते की कुत्रा घराच्या दरवाजाजवळ येऊन उंबरठ्यावरच झोपतो. मग अशा वेळी ही शुभ की अशुभ संकेत आहे कसे समजावे, तर लक्षात घ्या. जर कुत्रा सारखाच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन शांततेत झोपत असेल तर हे खूप अशुभ संकेत मानले जातं. शास्त्रानुसार असा कुत्रा घरातील नकारात्मक ऊर्जा स्वतःवर घेतो व परिवाराला वाईट नजरेपासून आणि अनिष्ट होण्यापासून वाचवतो. तसेच रात्रीच्या वेळी कुत्रा जर दरवाजाजवळ झोपत असेल तर साक्षात भैरव देवाचा पहारा देण्यासारखेच आहे. त्यामुळे तुम्ही चिंता अजिबात करू नका. तसेच त्या कुत्र्याला तुम्ही हाकलूनही देऊ नका, नाहीतर तुम्हाला कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. नंबर 9 एखाद्या शुभ यात्रेला किंवा व्यापारीचा सौदा करण्यासाठी तुम्ही जर कुठे बाहेर जात असाल व कुत्रा तुमच्या समोर येऊन, खास करून काळा कुत्रा उत्साहाने आपली शेपटी हलवत असेल तर हे ईश्वराचा आशीर्वाद आहे असं समजावं, कारण शेपटी हलवणे हे फक्त कुत्र्याचा उत्साह नाही तर हा एक सिद्ध योगाचा संकेत मानला गेला. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या उद्देशाने बाहेर पडला आहात ते लवकरच पूर्ण होणार आहे असं समजावं, कारण कुत्रा हा एक असा प्राणी आहे जो होणाऱ्या शुभ घटनांचा आपल्याला आधीच संकेत देतो व त्याचा व्यवहार सांगतो की आता तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य बाधा दूर होणार आहेत. तसेच हा संकेत फक्त धनलाभासाठीच गॅरंटी देत नाही, तर तुमची रखडलेली कामे देखील आता पूर्ण होणार आहे व तुमच्या स्वास्थ्यासंबंधीतील समस्या, मानसिक तणाव, मनामधील भीती या सर्वापासून तुम्हाला मुक्ती भेटणार आहे. नंबर 10 आपल्या सर्वांना माहिती आहे की हाड हे अशुभ मानलं जातं, मग ते कोणत्याही प्राण्याचे असो. अशात जर कुत्रा तोंडात हाड दिसणे हे चांगले मानले जातं, पण जर तेच कुत्रा तोंडात हाड घेऊन तुमच्या घरात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर टाकून जात असेल व तो निघून जात असेल तर हे अशुभ मानलं जातं. मान्यता आहे असे होणे जीवनामध्ये येणाऱ्या मोठ्या संकटांची चेतावणी आहे असं समजावं. जे तुमचे शत्रू आहेत ते तुमच्या मार्गामध्ये आता
बाधा आणणार आहेत, त्यामुळे तुम्हाला नक्कीच सचेत व्हायचं आहे. नंबर 11, कुत्र्याचे पाणी पिणे याचे देखील शुभ अशुभ संकेत आहेत. अशात जर कुत्र्याला स्वच्छ पाणी पिताना तुम्ही बघितलं तर हे शुभ संकेत आहेत. तेच जर कुत्रा खराब पाणी पित असेल तर हे अशुभ संकेत मानलं जातं. हे तुमची आर्थिक स्थिती कमजोर होणे व दुर्घटना होण्याचे अशुभ संकेत असू शकतात. हे संकेत तेव्हाच भेटतात जेव्हा तुम्ही एखादे शुभ कार्य करणार आहे व त्यात तुम्हाला असफलता मिळणार आहे, तसेच त्यात बाधा येणार आहे. त्यामुळे हे संकेत चुकूनही तुम्ही दुर्लक्ष करू नका. नंबर 12, मंगळ ग्रह हा ऊर्जा, साहस व क्रोधाचे प्रतीक आहे. ते शनी ग्रह न्याय व कर्मकारक मानला जातो. कुंडलीत मंगळ अशुभ स्थितीत असेल तर मंगळ दोष कारण बनू शकतो, जे वैवाहिक जीवन व स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव टाकते. तेच कुंडलीतील शनी अशुभ स्थितीत असेल तर जीवनामध्ये कठीण परिस्थिती व सर्व कामे उशिरा होणे हे लक्षण दाखवते. अशावेळी कुत्र्याची सेवा करावी. विशेष रूपाने लाल भुऱ्या रंगाच्या कुत्र्याला अन्न द्या. हे मंगळदोष कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला मंगळदोष असेल तर मंगळवारी कुत्र्याला भोजन द्या. हे मंगलकारी मानले जाते. तसेच शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी कुत्र्याला तेलात तळलेली रोटी किंवा मिठाई खाऊ घालणे शुभ मानलं जातं. यामुळे शनीच्या अशुभ दृष्टीचा पासून तुम्हाला सुटकारा भेटेल व जीवनातील समस्यापासून देखील मुक्ती भेटेल. नंबर 13, जर तुम्ही जेवताना एखादा कुत्रा बघून शेपटी हलवत असेल तसेच डोके देखील हलवत असेल तर तुम्ही चुकूनही ते भोजन ग्रहण करू नका, कारण ते भोजन केल्याने रोगी होण्याची संभावना असते. पण तरीही तुम्ही ते भोजन कराल तर तुम्हाला आरोग्याविषयी समस्या निर्माण होतील. अनेक स्वास्थ्य समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. नंबर 14, जर तुम्ही आरामात उभे किंवा बसलेले असाल व अचानक कुत्रा आला व तुमच्या डाव्या गुडघ्याजवळ येऊन वास घेऊ लागला, सुंगू लागला, तर समजून जा की तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. पण तेच जर कुत्रा उजव्या गुडघ्याजवळ येऊन वास घेऊ लागला तर हे अशुभ मानलं जातं. तर मंडळी, हे होते कुत्र्याचे काही शुभ संकेत, जे मिळाल्यावर कळते की जीवनामध्ये कोणती खुशखबरी आपल्याला मिळणार आहे व रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. तसेच आर्थिक स्थिती व भाग्य देखील मजबूत होणार आहे. मंडळी, ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, तसेच कमेंटसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.